आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी देखील मी सुरुवातीलाच नतमस्तक होतो। मोहोळच्या या पवित्र भूमीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहे। या सभेला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी राजन मालक, प्रशांत परिचारक, बाळासाहेब आजबे, कल्याण बाप्पा पाटील, कल्याणराव काळे, प्रदीप गारडकर, लतीफ तांबोळी, बाराजे पाटील, दिनकर भाऊ मोरे, अजिंक्यराव पाटील, वर्षाताई शिंदे, प्रकाश चौरे, ज्योत्स्नाताई पाटील, दीपक माळी, रामेश्वर मासाळ, असलम चौधरी, सुनील चव्हाण, दादा पवार, संजीव खिलारे, दादा कर्नावार, संतोष जाधव, रमेश माने, सुनील काळे, विकास वाघमारे, दिनकर पाटील, महायुतीचे सर्व मित्रपक्षांचे, आरपीआय सहित सगळ्या मित्रपक्षांचे उपस्थित असणारे आजी माजी पदाधिकारी, ज्यांनी आता आपल्या सर्वांच्या साक्षीने पक्षप्रवेश केला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी निखिल गुंड, कैलासराव भोसले, त्यांच्याबरोबरचे असंख्य कार्यकर्ते, माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातले जमलेले प्रतिष्ठित मतदार, माऊली, माझे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, एकंदरीतच मला एका गोष्टीची आठवण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999ला स्थापना झाल्यापासून ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सोलापूर जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरभरून अशा प्रकारचं प्रेम केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली। आताची परिस्थिती जरा वेगळी आहे। आपण इथून अनुक्रमांक 3 वर जे मशीन तुम्हाला येणार आहे, 1 का 2 मशीन, 1 मशीनवर पहिल्या 3ऱ्या क्रमांकावर आपल्या यशवंत तात्या मानेंचं नाव आहे आणि त्यांच्या पुढं त्यांचा फोटो असेल आणि घड्याळ असेल। त्या घड्याळाचं पवित्र बटन दाबण्याचं काम 20 तारखेला आपण सर्वांनी करावं, ही पहिल्यांदा हात जोडून आपल्याला विनंती। शेजारच्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अनुक्रमांक 3 वरच मिनलताई साठे यांचं नाव आहे, महायुतीच्या त्या उमेदवार आहेत, घड्याळाचं त्यांचं चिन्ह आहे। त्याही माझ्या भगिनीला आपण त्या भागातल्या मतदार बंधू भगिनींनी तिथंही बहिणीच्या नात्याने त्यांना मत द्यावं, त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांना सहकार्य करावं, अशा प्रकारची विनंती देखील ह्या सभेच्या निमित्तानं त्या भागातल्या आणि इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना करतो। खरं तर आपल्या बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे। केंद्रातले लोक येत आहेत, विरोधी पक्षाचे येत आहेत, सत्ताधारी पक्षाचे येत आहेत, पंतप्रधान येत आहेत, त्याच्यामध्ये नितीन गडकरी आहेत, अमित शहा आहेत, बरेच जण येत आहेत। आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि निवडणूक आपल्या सगळ्यांच्या भवितव्याची आहे। यंदा सुदैवाने पाऊसकाळ चांगला झाला, धरणं भरलीत आणि पाऊस चांगला झाल्यामुळं विहिरींना देखील पाणी आहे, बोरला देखील पाणी आहे। आम्ही त्याच्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला। बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं मोहोळकरांनो, की आपल्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं वीज बिल माफ करायचं, त्यांना 0 बिल त्या ठिकाणी द्यायचं, आणि तो निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केला। योग कसा जुळून आला बघा, अर्थसंकल्प मांडला, योजना चांगल्या जाहीर केल्या आणि नेमकं पाऊस काळ देखील चांगला झालाय, निसर्गाने पण साथ दिलेली आहे। आता इथून पुढं बरेच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेत आम्ही। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फटका बसला, 0.6%च मतं महायुतीला कमी पडली, 0.6%, पण जागा खूप पडल्या आणि त्याच्यामुळे मी खोलात गेलो किंवा काय कमी पडलं, त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की कांदा निर्यात बंदी आम्ही केली होती, आम्ही म्हणजे सेंट्रलनी, त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला। नाशिक, फलटण, पुणे, सातारा, सोलापूर ह्या सगळ्या बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक आहे, तो तिथं नाराज झाला।
त्यांचे भाव पडले. त्याच्यानंतर ते संविधानाचा मुद्दा काढला. म्हणले अब की बार 400 पार. कशाला 400 पार पाहिजे? ह्यांनी एक अशी नीती वापरली की आमच्या मागासवर्गीय समाजाला असं भासवलं की 275 जागा आल्या तरी बहुमत होतंय, 300 जागा दोनदा आलेल्या आहेत, बहुमत तर आहे. 400 पार ह्याच्याकरता पाहिजे. ह्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, ह्यांना आरक्षण काढायचं आहे, ह्यांना त्या बाबतीमध्ये घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि म्हणून त्यांना 400 पार पाहिजे. हा त्यांनी जो फेक नरेटिव्ह सेट केला तो इतका परफेक्ट बसला की बरेचसे जवळचे कार्यकर्ते देखील म्हणायला लागले की दादा, यावेळेस आमचा मागासवर्गीय समाज जरा वेगळ्या विचारामध्ये आहे. आणि त्याचं कारण हे होतं, खोटं कारण होतं पण होतं. आणि संविधानाचा आदर आपण 140 कोटी जनता करतोय. त्या न्यायदेवतेची डोळ्यावरची पट्टी काढून टाकली, तिच्या हातात तराजू आहे आणि दुसऱ्या हातात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दिलेलं आहे. ही आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला, पण तो निर्णय पोहोचेपर्यंत वेळ लागला. आता आम्ही संविधान भवन पहिल्यांदा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि नंतर तालुक्याच्या ठिकाणी करतोय. तुम्ही पहा की संविधानाशिवाय आपला भारत एक संघ राहू शकत नाही, जातीय सलोखा निर्माण होऊ शकत नाही, समविचारी लोकांना एकत्र ठेवू शकत नाही, सेक्युलर विचारधारा पुढे नेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे संविधान बाबांनो फार महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता आपल्याला एक अतिउत्तम अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी दिलं आहे. त्याचा आपण आदर आजही करतो, उद्याही करणार. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुणीही धक्का लावू शकत नाही. त्याच्यामुळे ती आता गोष्ट डोक्यातनं काढा. कांदा निर्यात बंदी उठवली, भाव चांगले, ती गोष्ट डोक्यातनं काढा. माझ्या मुस्लिम समाजाला तर असं का सांगितलं, एक CAA कायदा आहे, तो कायदा कशाकरता केला? आपल्या देशातले लोक बाहेरच्या देशामध्ये जाऊन स्थायिक झाले, सिटिझनशिप घेतली आणि काहीतरी प्रसंग असा उद्भवला 40 वर्षांनी, 50 वर्षांनी, 60 वर्षांनी की त्यांना त्यांच्या मायभूमीत म्हणजे आपल्या भारतात यावंसं वाटलं. तर कुठला कायदा नव्हता. युक्रेनला युद्ध चालू आहे, रशियाला युद्ध आहे, पॅलेस्टाईनला युद्ध आहे, इस्रायलला युद्ध आहे, मध्ये श्रीलंकेत गडबड झाली, बांगलादेशमध्ये गडबड झाली, तिथले पंतप्रधानाला तिथनं पळून लावलं, श्रीलंकेच्या राष्ट्रपतीला पळून लावलं, काही बाहेरच्या भागात होतं. त्याच्यामुळं तिथं अराजकता माजते. आपल्या लोकांना जीवन जगणं असह्य होतं. त्या लोकांना परत आणण्याच्या करता हा CAA कायदा आणला. ह्या विरोधकांनी काय सांगितलं अल्पसंख्याक समाजाला? अरे हे महायुतीवाले तुमच्या विरोधात आहे, हा कायदा केलाय तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार आहे म्हणले आता, आणि पाकिस्तान आणि बांगलादेशला पाठवणार. यांच्या कुणी सांगितलं होतं? पण ते त्यांना सांगितलं. आणि संविधानाच्या बाबतीत असंही सांगितलं, अब की बार 400 पार झाल्यानंतर हिंदू राष्ट्र घोषित करणार आहे आणि फक्त हिंदूंनाच मताचा अधिकार, बाकीच्यांना नाही. असं सगळं घाबरून सोडलं. आणि त्याच्यामुळं त्यावेळेस अक्षरशः माझा मागासवर्गीय समाज, माझा आदिवासी समाज, माझा अल्पसंख्याक समाज यांनी आमच्यापासून दुरावा निर्माण केला. माझी त्या सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहोत. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जातो. आमच्यामध्ये जातीय सलोखा ठेवतो. कुठेही जातीय त्या ठिकाणी अंतर पडू नये, दरी निर्माण होऊ नये, ह्याकरता आम्ही काम करतो. मधी एक नेते आले, एका राज्यातले मुख्यमंत्री होते, आणि त्या ठिकाणी घोषणा केली, बटेंगे काय कटेंगे तो बटेंगे ना, बटेंगे तो कटेंगे, हा असली काहीतरी घोषणा केली. मी त्यांना सांगितलं ही घोषणा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला चालणार नाही. त्यामध्ये आम्ही सगळे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी पुढे चाललो. रयतेचं हिंदवी स्वराज्याचं स्थापना केली,
त्यावेळेस रयतेचं राज्य केलं. रयतमध्ये सगळे आले, सगळे. आणि ह्या हिंदुस्थानला पुढे नेण्याचं काम, हिंदवी स्वराज्याला पुढे नेण्याचं काम हे छत्रपतींनी केलं, शिवाजी महाराजांनी केलं, नंतर छत्रपती संभाजीराजांनी केलं. हा इतिहास कोणी नाकारू शकत नाही. त्याच्यामुळं माझ्या अल्पसंख्याकांना मला सांगायचं, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, कोण तुम्हाला काही करू शकत नाही. आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही. आम्ही फार चांगल्या चांगल्या योजना आणल्या. यावेळेस तुम्हाला अल्पसंख्याक विभागाला पण निधी दिला. मी सगळ्या आमदारांना अल्पसंख्याक विभागाच्या करता माझ्या शादीखाना असेल, त्या ठिकाणी उर्दू शाळा असेल, तिथं दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायचं असेल, तिथं अजून काही त्यांना त्या समाजाच्या करता काम करायचं असेल तर त्यांना निधी देण्याचं काम आम्ही राज्य सरकारच्या मार्फत केलं. बजेटमध्ये 1000 कोटी रुपयाची तरतूद केली. मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटीची तरतूद केली. भाग भांडवल वाढवलं. 50 कोटीची गॅरंटी होती राज्य सरकारची, ती 500 कोटी रुपयापर्यंत केली. मदरसांचा पगार 6000 होता तो 16000 केला, 8000 होता तो 18000 केला. त्याच्यामध्ये माझ्या अल्पसंख्याकांच्या मुलामुलींना 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी कर्ज मिळत होतं, ते 20 लाखापर्यंत मर्यादा वाढवली. त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या बाबतीत जवळपास आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यातून जर आपण या समाजाच्या करता काही दिलं नाही तर कारण नसताना समाजाला कुठंतरी आम्हाला दुर्लक्ष केलं जातं, अशा प्रकारची भावना त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना मी अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये आम्ही डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत अनुदान प्रतिवर्ष 2 लाख होतं, ते 10 लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी आम्ही केली. त्याचबरोबर आम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला परदेशामध्ये गरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या करता शिष्यवृत्ती देऊन पाठवतो. तिथं माझ्या अल्पसंख्याक समुदायातील मुलामुलींना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून अल्पसंख्याक समुदायातील प्रतिवर्षी 75 विद्यार्थिनींना प्रति विद्यार्थी दरवर्षी 40 लाख रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि त्याच्यात तेवढ्या करोडो रुपयाची तरतूद केली. शिष्यवृत्ती योजना सुधारित वाढून त्यांना 50,000 रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आपल्या राज्यामध्ये शिकणाऱ्यांना त्या ठिकाणी घेतला. ह्या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत. आम्ही नुसते बोलणारे नाही. मी तर यावेळेस सोशल इंजिनिअरिंग केलं. राजन पाटील, प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटप करत असताना आम्हाला भले 60 जागा आल्या. त्याच्यामध्ये मी 10% जागा ह्या माझ्या मुस्लिम समाजाला दिल्या. हसन मुश्रीफ, त्याच्यामध्ये नवाब मलिक, जिशान सिद्दीकी, नजीब मुल्ला, शेख आणि सना मलिक, 6 जणांना मी तिकीट दिली. मध्ये यशवंताला विचारा, 2 जागा मला विधान परिषदेच्या आल्या. त्याच्यात विधान परिषदेमध्ये एक पण अल्पसंख्याक आमदार नाही. माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं, मी ताबडतोब, काँग्रेसने नाही केलं, इतरांनी केलं नाही, पण मी इद्रिस नायकवाडी आमच्या मिरजचे, त्यांना तिथं आमदार केलं. त्यांना विचार आमदार केलं की नाही. आम्ही नुसतं बोलत नाही, आम्ही कृती करतो. त्याच्यामुळं माझ्या अल्पसंख्याक समाजाला विनंती आहे, तुम्ही सगळ्यांना एकाच चष्म्यातनं बघू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुजनांचा आदर करणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा, समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देणारा अशा प्रकारचा हा पक्ष आहे. आणि आम्ही तुम्हालाही बरोबर घेऊन जातोय हे आम्ही कृतीतनं त्या ठिकाणी दाखवलं. एवढंच नाही, मी महिलांना पण 10% जागा दिल्या उमेदवार म्हणून. त्याच्यातल्या एक आपल्या मिनलताई साठे, दुसऱ्या आदित्यताई तटकरे आहेत, त्या ठिकाणी तिसऱ्या आमच्या सुलभा खोडके यांच्याबरोबर त्या आमदार होत्या, त्या ठिकाणी आहे. सरोज आहिरे, ती आमच्याबरोबर आमदार होत्या, त्या आमच्याबरोबर. अशा 10% जागा त्यांना दिल्या. त्याचबरोबर माझ्या मागासवर्गीय समाजाला त्यांनाही 12.5% जागा दिल्या. इथं यशवंताला दिली, तिकडं फलटणला सचिनला दिली, तिकडं पिंपरीला अण्णा बनसोडेला दिली, उदगीरला संजय बनसोडेला दिली, तिकडं बडोलेला विदर्भात दिली,
त्याच्यानंतर अजून कुणाला दिलेले, अजून एक कोणतरी, लहू कानडे, श्रीरामपूर विद्यमान आमदार होते, त्यांच्यावर अन्याय झाला. साहित्यिक, कवी, लेखक, परंतु त्याला अचानक काँग्रेसने नाकारलं. काय काँग्रेसच्या मनात आलं, नाकारलं. चांगला व्यक्ती आज तिथं निवडून येईल. मी परवा श्रीरामपूरला सभेला गेलो होतो. आम्ही मागासवर्गीयांना पण न्याय दिलाय, आम्ही आदिवासींना पण न्याय दिलाय. आदिवासी पण 12.5% मी घेतले. ह्या पद्धतीनं आम्ही चाललोय. आम्ही आमचं काम केलेलं आहे. माझी मोहोळकरांना विनंती आहे की तुम्ही मागं 5 वर्षापूर्वी यशवंत मानेला राजन पाटलांच्या पाठिंब्यामुळं, त्यांच्या मदतीमुळं पाठवलं. यशवंतानेही 5 वर्ष चांगलं काम केलं. तरी यशवंताला 5 वर्षात 2 वर्ष त्याची वाया गेली. 1 वर्ष सत्ता नव्हती, आम्ही विरोधी पक्षात होतो, सगळ्या आमच्या कामाला स्टे मिळालेला होता. आणि दुसरं 1 वर्ष पूर्ण आमचं करोनामध्ये गेलं. माणसं जगवण्याचं काम आम्ही करत होतो, माणसाला ऑक्सिजन देण्याचं काम करत होतो. लोक 2-2 वाजता फोन करायची, दादा इथला ऑक्सिजन संपलाय, टँकर पाठवा, टँकर पाठवा. आम्ही रातोरात टँकर पाठवायचो, रेमडेसिवीर द्यायचो, वॅक्सिन द्यायचो, व्हेंटिलेटर द्यायचो, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स द्यायचो, जम्बो हॉस्पिटल करायचो, बेड त्या ठिकाणी निर्माण करायचो. पॅरामेडिकल स्टाफला बरोबर घेतलं, पोलिसांना बरोबर घेतलं, डॉक्टरांना बरोबर घेतलं, नर्सेसला बरोबर घेतलं. आणि एवढा मोठं संकट आजाराचं माणसं अनेकांच्या घरातली आपल्याला सोडून गेली. त्या सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण मला हेही तुम्हाला सांगायचं आहे की बाबांनो, त्याच्यातनं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला वाचवण्याचं काम, मी तर सकाळी 8 वाजता जाऊन मंत्रालयात बसायचो, कुणी यायचं नाही. मोहोळकरांनो एक यायचा नाही. मला उलट काही मंत्र्यांनी, मी नावं नाही सांगत, म्हणले दादा कशाला मरायला निघाला. म्हणलं का रे, अप्पट दिशी भरून वर जाल. अरे म्हणलं आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे. जबाबदारीतनं पळून जाणारी माणसं आपण नाही. आपण त्या ठिकाणी समोर गेलं पाहिजे. जर मंत्रालय बंद पडलं तर उद्या जिल्हा बंद पडेल, तालुका बंद पडेल. बाकीचे अधिकारी म्हणतील अरे तिथंच कोण बसत नाही तर आम्ही का करायचं. तिथनं मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे कलेक्टर असतील, SP असतील, CO असतील, त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, DHO असतील, सगळ्यांशी संपर्क साधायचो. कुठं आमदारांचे निरोप आले, इथं असं घडलं, ताबडतोब त्या ठिकाणी आपण मदत करायचो. ह्याच्यातून आम्ही महाराष्ट्राला काढलं. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही नुसते बोलणारे नाही, आम्ही बोलगेवडे नाहीत, आम्ही कृती करणारे आहेत. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष ह्याच्यात गेली. राहिलेल्या 3 वर्षात किती दिले? 3,500 कोटी रुपये दिले. 3,500. घास नाही, घास. हे येड्या गावळ्याचं काम नाही. आता पुढच्या वेळेस त्या ठिकाणी निवडून द्या. पुढच्या वेळेस निवडून दिलं तर 5 वर्षाच्या करता तुमच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता तरी 3,500 कोटी रुपये दिले. पुढच्या वेळेस 4,000 कोटी रुपये देतो. इथल्या विकास कामाला 4,000 कोटी. तुमचे रस्ते, तुमचे विजेचे प्रश्न, तुमचे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, शेतीच्या पाण्याचे प्रश्न, हे अजिबात त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळसह माढा तालुक्यातल्या जनतेच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेला शेवटी आचारसंहिता लागायच्या आत राजन मालकाचा फोन यायचा, यशवंताचा फोन यायचा, दादा काहीतरी करा, दादा काहीतरी करा. म्हणजे ही म्हणायचा दादा काहीतरी करा. ती मालक म्हणायचा करतो की नाही. याला म्हणलं इल्लच भारी चाललंय. पण मी म्हणलं नाही करत जा. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं मालक काळजी करू नका, आता ही शेवटचीच ही निवडणूक आहे. आता 2029ला मतदारसंघाची फेररचना होणार आहे, आरक्षण बदलणार आहे. त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका. यशवंता तर तिकडंच झोपायला होता, पहाटेच यायचा. आणि मित्रांनो 772 कोटीच्या सुप्रमाला मान्यता दिली. 772 कोटी. त्यामध्ये ह्या निर्णयामुळं माझ्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर, देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी,
कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाची वाडी, चिखली या 9 गावांना सिंचनाचा लाभ त्या ठिकाणी होणार आहे। आणि मोहोळ तालुक्यातील ह्या उपसा सिंचन योजनेमुळे 24 तर माढा तालुक्यातील 3 गावातील 12,900 हेक्टर क्षेत्र म्हणजे गडीभर 13 धरा म्हणजे 13 दुने 26, 26 आणि 6.5 32,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। 32,500 एकर हे असं तसं काम नाहीये। या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने सुप्रमा 722 कोटी 19 लाखाला दिली। तृतीय सुप्रमा अहवालाने नव्याने समावेश केलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगरसह 9 गावातील जवळपास 4,000 हेक्टर म्हणजे 10,000 एकर सिंचनाखाली येणार आहे। हे तुम्हाला मागच्या कुठल्या तरी सभेमध्ये कुठे गेले मला हे तुमच्या कुठल्या सभेत मी सांगितलं होतं की मी हे करून देईल 10,000। मी शब्दाचा पक्का आहे, दिलेला शब्द मी पुरा करतो आणि वचनपूर्तीचं काम करतो। आम्ही आमचं काम केलेलं आहे। या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा महायुतीचा अजेंडा आहे। आम्हाला महिलांना दिलेलं जे काही लाडकी बहीण योजना त्याला काही महिलांना तर त्यांची सुरुवात झाली नाही, दिवाळीला एकदम 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळाले की नाही? 7,500। काहींना पहिले 3 मिळाले, नंतर 1.5 मिळाले, नंतर 3 मिळाले, काहींना पहिले 3 आणि नंतर 4.5 मिळाले। 7,500 रुपये जी माझी महिला खुरपणीला जाते, रोजगार हमीवर जाते, कष्ट घेते, त्या ठिकाणी संसार करते, तिच्याकडे कुणी सगळे दुर्लक्ष करतात, अशा महिलेला झाडू पोछा करते, धुणं भांडी करते, स्वयंपाक करते, अशा महिलांकडे कुणी लक्ष देत नव्हते। आणि त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने तुम्हाला ही योजना दिली। विरोधक ओरडत होते, अरे ह्यांच्याकडे पैसा नाही आणि कसले पैसे देणार आणि पैसे येणार नाही। अरे तुम्हाला कोणी सांगितलं नाही देणार? महिलांना विचारा पैसे मिळाले का नाही। काही पण बोलायचं, खोटं बोलायचं, दिशाभूल करायची। पहिल्यांदा विरोध केला, कोर्टात गेले, स्टे आणण्याचा प्रयत्न केला, सगळे प्रकार केले। महिलांनो, माय माऊलींनो, बहिणींनो, हे असली लोक आहेत ती, आता त्यांचा विचार करायचा नाही। ह्या योजना तुम्हाला पुढे 5 वर्ष चालवायच्यात। तुमचं 3, 5, 7.5चं लाईट बिल पुढे 5 वर्ष आपल्याला शून्य ठेवायचं आहे। तुमचा दुधाचा दर हा 5-7 रुपये वाढवलाय, त्याला जिथं जेव्हा दुधाचा दर अडचण येतील तेव्हा शासनाकडनं मदत करायची। गोरगरिबांच्या मुलींना फुकट कॉलेजचं शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं। पूर्वी 50% होते, आता 100% त्या ठिकाणी मोफत केलेलं आहे। आणि 3 गॅस सिलेंडर द्यायचे। ह्या सगळ्या योजना चालू ठेवायच्या असतील तर बांधवांनो, माय माऊलींनो, एक काम करावं लागेल, ते तुमच्या हातात आहे। उद्याच्या 20 तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस 3 नंबरला घड्याळाची खुणे घड्याळाची त्याचं बटन दाबायचं। इथं पण घड्याळ आहे आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून मिनलताईंचं पण घड्याळ आहे, त्यांचाही नंबर 3च आहे। तिथं आपल्या मित्र, नातेवाईक, परिचितांना त्याच गोष्टी सांगाव्यात। शेवटी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं। त्याच्यामध्ये मला यंदा कळलंच नाही, संजय मामा मला म्हणलं, दादा मी मागच्या वेळेस बिनविरोध आलो, 5 वर्ष तुमच्याबरोबर इमानद्वारे राहिलो की नाही, तुमची सत्ता नसली तरी राहिलो की नाही, मी याही वेळेस बिनविरोध उभा राहतो। म्हणलं राह, त्याला परवानगी दिली। त्याच्यावर तिकडं संजय मामाला पकडायचं म्हणजे बटन दाबायचं। त्याची काय खूण आहे? सफरचंद, लाल लाल सफरचंद, सिमल्याचं सफरचंद। मित्रांनो, त्यामध्ये बबनदाला म्हणलं, दादा आता तुम्ही पण घ्या घड्याळ। नाही म्हणले, दादा आता रणजितला उभा करतो। म्हणलं घ्या ना घड्याळ। नको दादा, अपक्ष राहतो। म्हणलं अपक्ष कशाला? पक्षाचं असलं तर जास्त काम होतं। पक्षाचं असल्यानंतर यशवंता हक्काने आमच्या हाताला धरून काम करून घेऊ शकतो, त्याच्यामध्ये हट्ट करू शकतो, आम्ही त्यांचे हट्ट पुरू शकतो। आणि त्याच्यामुळं पक्षाला एक वेगळं आगळं महत्त्व असतं, युतीला एक वेगळं आगळं महत्त्व असतं। पण काय आता कधी कधी माणसं ऐकत नाहीत, जाऊ द्या। त्यामध्ये
आज मला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं कैलासवासी माजी आमदार बाबूराव अण्णा पाटील असतील, कैलासवासी माजी आमदार कर्मवीर औदंबर अण्णा पाटील असतील, कैलासवासी माजी आमदार गणपतराव आबा देशमुख असतील, कैलासवासी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक साहेब असतील, कैलासवासी माजी आमदार भारतनाना भालके असतील, कैलासवासी माजी माननीय श्रीमंतराव काळे साहेब असतील, ह्या साही लोकांनी तुमच्या माझ्या सोलापूर जिल्ह्याकरता आपल्या परिसराच्या करता प्रचंड कष्ट घेतले, मेहनत घेतली, आपल्याला एक दिशा देण्याचं काम केलं, आपल्याला एक चांगला रस्ता दाखवण्याचं काम केलं. ह्या सगळ्या महान व्यक्तींना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी अतिशय आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांचं स्मरण करतो आणि त्यांनाही सांगतो की काळजी करू नका, आम्ही देखील तुम्ही सांगितलेल्या रस्त्यानेच पुढे जाण्याचं काम करू आणि मग आमच्या सोलापूरला सुजलाम सुफलाम करण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडणार नाही, हे पण मी त्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये पापरी तालुका मोहोळ जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा 2.5 एकर जमीन व 2 कोटीचा निधी आपण दिला. अरे मी मगाशीच सांगितलं 3,500 कोटीत सगळं आलं, 2 कोटी आलं, सगळं आलं आणि त्याचं एवढं पुस्तक तयार केलं. ह्या पुस्तकामध्ये सगळे पुरावे, कुठल्या कुठल्या गावात नान्नजला काय केलं, शिंगोलीला काय केलं, अर्धनारीला काय केलं, इसगावला काय केलं, तुम्ही उपलब्ध करून दिले. हा बरोबर आहे, ते CSR मधनं केले होते. ते सांगितलं की सगळेच येतील उपलब्ध करून द्या. काय बोला. हा त्याला काढून टाकलेलं आहे, काळजी करू नये. त्यामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, पहिलं बटन दाब. त्याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता अतिशय मनमिळावू, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, जमिनीवर पाय ठेवून चालणारा, हवेत अजिबात चालणारा नाही, अशा पद्धतीचा आपला आमदार हा तुम्हाला मला यशवंताच्या रूपाने त्या ठिकाणी मिळालेला आहे. ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. यशवंत माने हा तुमच्या माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय तळमळीनं काम करणारा हे नेतृत्व आहे. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मानेंची राज्याला देखील ओळख झालेली आहे. मोहोळ मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लागावे आणि तुमचे आमदार त्याकरता सातत्याने प्रयत्न करत होते. त्यासाठीची त्यांची धावपळ मी उघड्या डोळ्यांनी जवळनं त्या ठिकाणी पाहिलेली आहे. मात्र आता वेळ तुमच्यावर आलेली आहे. आता विकासाच्या आणि विकास करणाऱ्याच्या मागं ठामपणे उभं राहण्याची, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं काम करणाऱ्या आपल्या लोकप्रतिनिधीला प्रोत्साहन देण्याची आणि त्याच्या घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारण्याची अशा प्रकारची ही वेळ आलेली आहे. आपण त्याच्यामध्ये कुठं कमी पडू नका. इथं आमचे परिचारक प्रशांतजी आहेत, राजन पाटील आहेत, बाकीचे सगळे साखर कारखान्याला देखील मध्ये मी अमित शहांना म्हणालो की MSPचा दर वाढला पाहिजे. साखरेचा बद्दल ऊसाचा दर वाढल्याशिवाय माझा शेतकरी समाधानी होणार नाही आणि ते केंद्राच्या हातात आहे. तुम्ही जसं आमचा इन्कम टॅक्स काढून टाकला, केंद्राने 25 वर्ष काँग्रेसवाल्यांना करता आलं नाही, ते काम अमित भाईंनी चुटकीसरशी आपलं सोडवलं आणि आता FRP पेक्षा किती जास्त भाव दिला तर त्याला इन्कम टॅक्स बसणार नाही अशा पद्धतीचा कायदा केला. फक्त संपत्ती त्या बाबतीमध्ये शुगर कमिशनरची घ्यायची, हे काम देखील तिथं केलं. मित्रांनो, आम्ही वरचेवर मोहोळला येत नसू, आम्ही त्या ठिकाणी टाकळी सिकंदरला आम्ही येत नसू, पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न हा आम्ही त्या ठिकाणी मनापासून केलेला आहे. आम्ही चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम दिला आहे. आम्हाला उद्याही तो कार्यक्रम राबवायचा आहे. बजेट पेश करताना विकास कामावर कुठला परिणाम होऊन द्यायचा नाही आहे. नॅशनल हायवेची कामं गडकरी साहेबांच्याकडनं मंजूर करून आणायची. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्याला रेल्वे लाईन आणखीन टाकायच्या, वंदे भारत ट्रेन सुरू करायच्यात, मेट्रो सुरू करायच्यात गर्दीच्या ठिकाणी. काही ठिकाणी आपल्याला
बुलेट ट्रेन सुरू करायच्यात. एक बुलेट ट्रेनचं काम त्याचं सगळं आराखडा चाललाय. डायरेक्ट मुंबईपासून हैदराबादपर्यंत वाया पंढरपूर, बारामती, पुणे अशी ती बुलेट ट्रेन जाणार आहे. त्याचंही काम आता हातामध्ये घेतलेलं आहे. ह्या पद्धतीनं हे एअरपोर्ट आपलं सोलापूरचं बंद होता आता चालू केलं. तिथं नाईट लँडिंग करायचं आहे. उद्याच्याला मोठ्या उद्योगपतींनी गुंतवणूक केली तर त्यांना येता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे, त्यांना सोयीच पाहिजे, त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. एकंदरीतच हे सगळे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत. माझं स्वतःचं पुण्याच्या सभेमध्ये मी आणि नरेंद्र मोदी साहेब बसलो होतो त्यावेळेस मी यांना सांगितलंय. त्यांनी मला विचारलं महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. ती सांगितल्यानंतर त्यांना मी सांगितलं की पंतप्रधान महोदय, चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जसं अर्थसंकल्पामध्ये त्यांना झुकतं माप दिलं, नितीश कुमारला बिहारमध्ये दिलं, तसं उद्या महायुतीचं सरकार आमची महाराष्ट्रातली जनता आणणार आणणार आणणार, त्याबद्दल दुमत नाही. पण त्याकरता आम्हाला पण जास्तीचा निधी मिळाला पाहिजे. आमचे प्रश्न आहेत. आम्हाला तिथं सीना भोगावती जोड कालवा, सीना भीमा बॅरेजेस ह्या गोष्टी आम्हाला करायच्या. आम्हाला नदी जोड कार्यक्रम राबवायचा आहे. आम्हाला पश्चिमेकडनं पडणारं पावसाचं पाणी ते वळून पूर्वेकडे त्या ठिकाणी आणायचं आहे. त्याकरता आम्हाला खर्च येणार आहे. त्याकरता आम्हाला निधी लागतोय. कधी वर्ल्ड बँकेचा लागेल, कधी जायकाचा, जपानचा लागेल, आणि त्याला तुमची मदत लागणार आहे, कारण तुमच्या संमतीशिवाय ते होऊ शकत नाही. ते म्हणले काळजी करू नका, तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा. तिसऱ्यांदा मी देशाचा पंतप्रधान झालोय. अजून 4.5 वर्ष त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्याच्यातनं तुम्ही उद्याचं सरकार दिलं तर 4.5 वर्ष आपले केंद्राचे सगळे प्रश्न सोडून आणण्याची जबाबदारी आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. हा शब्द देखील या सभेच्या निमित्तानं मी तुम्हाला देतो. काळजी करू नका. हे केलं पाहिजे, हे झालं पाहिजे. त्याकरता तुमची साथ पाहिजे. त्याकरता तुमचं पवित्र मत हे आम्हाला उद्याच्या 20 तारखेला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यातून सीना भीमा बॅरेजेस त्याचा फायदा फार होतो. मी अनेक ठिकाणी मांजरा नदीवर बॅरेजेस केली, गोदावरीवर बॅरेजेस केली, सिंदफानाला बॅरेजेस केली. त्याचबरोबर अजून मला संजय बनसोडेच्या मतदारसंघ उदगीरला बॅरेजेस केली, अहमदपूरला केली. आता ह्याचा सर्वे पण झालेला आहे. आता ह्याच्या संदर्भामध्ये पूर्ण अहवाल आला की आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ. पाण्याशिवाय काही रे खरं नसतं. पाणी हे जीवन आहे. उद्याच्याला तुमची माझ्या भाजीपाला फळफळावर सगळं चांगल्यानंतर आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. ही देखील गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. सध्या वेगवेगळ्या समाज आपापल्याला आरक्षणाची मागणी करतो. आम्ही तर सगळ्यांनी ठराव एकमताने सभागृहात केला, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. एकमताने ठराव केला. आपल्या इथं सर्टिफिकेट मिळतात. विदर्भामध्ये सर्रास मिळालेले आहेत, ते सगळे कुणबी झालेले. उत्तर महाराष्ट्रात कुणबी झालेले, कोकणात बरेचसे कुणबी झालेले, काही झाले नाहीत. ते म्हणले आम्हाला 96 कोळीच राहायचं, आम्हाला काही कुणबी नकोय. ती त्यांची इच्छा आहे. आणि अडचण कुठं आली खरी, ही मराठवाड्यात आली. मराठवाड्यातले आपले 8 जिल्हे निजामशहाच्या अंडर होते आणि त्याच्यामुळं तिथलं रेकॉर्ड हे हैदराबादला आहे. आणि त्याच्यातून पूर्वी जो शेती करत होता तो कुणबी, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पण पुस्तकामध्ये ते आहे. आणि त्यामुळं आम्ही मध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये आम्ही हैदराबादला तिथल्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आमचं रेकॉर्ड तपासायचं आहे. ते रेकॉर्ड तपासता तपासता त्याच्यात 1,40,000 अशा प्रकारचे दाखले मिळाले आणि तेवढ्या घरांना हे कुणबीचं सर्टिफिकेट मिळालं. तरी देखील आपण 10% वेगळं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. 52% सर्वांचं आरक्षण, 10% EWSचं आरक्षण आणि 10% मराठा समाजाला आरक्षण. त्याच्यातून अनेक आपल्या मराठा समाजाच्या मुलांना मुलींना नोकऱ्या मिळाल्या, अनेकांना शिक्षणाकरता मदत झाली, प्रवेशाकरता मदत झाली. पण अजूनही काहींचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला वेगळं नको, आम्हाला OBC मध्येच पाहिजे. आणि OBCच्या 350 जाती त्यांचं म्हणणं
किंवा तुम्ही तुमचं वेगळं घ्या, आमच्यात कशाला, आम्हालाच पहिलं संधी मिळत नाही, आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. परंतु अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस मार्ग काढावा लागतो, पुढं मागे सरकावं लागतं. आणि तशा पद्धतीने एक कमिटी एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्याचा अजून अहवाल आला नाही. माजी न्यायाधीशांची ती समिती आहे, ते त्याच्याबद्दलचा अभ्यास करतायत, त्याच्याबद्दलची कागदपत्र तपासतायत. ह्याच्यामध्ये कुणाला तरी कारण नसताना काहीतरी थातूरमातूर उत्तरं द्यायची किंवा वेळ मारून द्यायची ही भूमिका आमची कुणाची पण नाही. ही गोष्ट देखील मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला अतिशय नम्रपणे मी इथं सांगू इच्छितो. परंतु मराठवाड्यातल्या काही माझ्या बांधवांच्या करता अतिशय युद्ध पातळीवर प्रयत्न त्या ठिकाणी चाललेले आहेत. ह्याची पण नोंद माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या नव्हे तर माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मान्यवरांनी ह्या निमित्तानं घ्यावी. माझी आपल्याला दुसरी एक विनंती आहे. तुमचे अनेकांशी चांगले संबंध येतात, त्याच्याकरता तुम्ही ज्यावेळेस आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी वाटचाल करतो त्याच्यातनं महामानवांच्या कल्याणकारी विचारांपासून हे सरकार कधी दुसरीकडे हटणार नाही, हा देखील मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो. परंतु इथून पुढं राज्याच्या विकासाचा वेग हा आणखी आपल्याला वाढवायचा आहे. केंद्राची मदत मोठ्या प्रमाणावर आपल्याला घ्यायची आहे. महायुती सरकार त्याकरता सत्तेवर येणं आणि आपल्या योजना पुढे चालू ठेवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार या नात्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघातनं दुसऱ्यांदा यशवंता माने यांना आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. ही प्रतिनिधित्व त्यांनी दिल्यानंतर आपण काल काहीतरी एका पक्षाचे म्हणे अध्यक्ष आले होते मोहोळमध्ये आणि सभा ठोकली आणि त्यांनी इशारा केला, हा हा हा. आपल्या यशवंताचा नंबर पण हाच आहे आणि समजने वालों को इशारा काफी होता है. त्याच्यामुळं तुम्ही आता काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमचं काम करा. पुढं 5 वर्ष तुमचं अतिशय उत्तम पद्धतीचं बिनबोबाट काम करण्याची जबाबदारी माझी आणि यशवंताची. हा बरं झालं, दिवसा लाईट देणार आहे आता आपल्याला, पण त्याकरता ऐका, आता दिवसा निम्मे आठवडा आणि रात्री निम्मा आठवडा. त्याच्यामुळं काय होतंय, रात्री दारं धरायला जावं लागते, पाणी पाजायला जावं लागते, त्याच्यामुळं थंडी वाजतीये, सगळंच गारठून जाते. त्याच्यामध्ये थंडी वाजल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली. शेवटी आपला सगळ्यांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आम्ही आता ठरवलेलं आहे, आमचं काम 9,500 मेगावॉट वीज आम्ही सूर्यावर तयार करतोय. 35,000 एकरामध्ये काम चाललेलं आहे. काही काम पूर्ण झालंय. ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवस उजाडला वीज चालू, दिवस बंद मावळला वीज बंद, घरी मावळल्यानंतर जायचं, आपल्याच घरी जाऊन बायका पोरांच्यात राहायचं, कुठं गडबड करायची नाही आणि जेवायचं, गप्पा मारायच्या, मुलाबाळांचं शिक्षणाचं विचारपूस करायची. रात्री बिबट्याची भीती नाही, त्याच्यामध्ये रानगाव्याची भीती नाही, त्याच्यामध्ये रानडुकराची भीती नाही, विंचू काटा साप कोणाची भीती नाही. फक्त व्यवस्थितपणे निर्व्यसनी राहून साधू संतांचा विचार, वारकरी संप्रदायाचा विचार ते मनामध्ये ठेवून घरातल्या कुणालाही त्रास न देता तिथं शांत रात्री राहायचं, अशी व्यवस्था केलेली आहे. हा परडा पीक विम्याचं पण चालू आहे. 1 रुपयात पीक विमा केलेला आहे, ते काम चाललेलं आहे. इतरांच्या बाबतीमध्ये देखील पहिल्यांदा हे सगळं पचनी पाडून घ्या, हे सगळं घ्या ना. त्याच्यामध्ये हे सगळं करताना
उद्याच्याला पुन्हा निवडून गेल्यानंतर मला अर्थसंकल्प बघावा लागेल. जे जे माझ्या बळीराजाकरता शेतकऱ्यांच्या करता करायचं असेल ते करण्याच्या करता हा शेतकऱ्याच्या पोटचा मुलगा या नात्याने तुम्हाला काही कमी पडून देणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, ठीक ठीक. सन्मान्य